नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक उत्तुंग प्रवास करणारी व्यक्ती आम्ही प्रत्येक रविवारी आपल्यासमोर दाखवत असतो. आज आपल्या सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या स्टुडिओमध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून आलेले आहेत सुभाष चिकोडीकर. क्रांती भोजनालय जे आपण पाहतो सांगली मिरज रोडवरती विजयनगर इथं हे क्रांती भोजनालय आहे की आज क्रांती भोजनालयामध्ये जवळजवळ 200 ते 250 लोक आज नॉनव्हेजचा आनंद लुटत आहेत, नॉनव्हेज खाण्याचा आनंद लुटत आहेत. मित्र हो, हे भोजनालय सहजासहजी झालेलं नाही, तर जे सुभाष चिकोडीकर आहेत यांनी प्रथम बैलगाडीचा व्यवसाय केला, हमाली केली, काही दिवस त्यांनी रसघाण्याचा व्यवसाय केला. अशा पद्धतीनं बरेचसे व्यवसाय करून मग त्यांनी मेसची स्थापना केली आणि क्रांती भोजनालयाचा उदय झाला. आज क्रांती भोजनालयाच्या माध्यमातून ते अनेक कुटुंब जगवत आहेत. आज त्यांच्याकडे 25 ते 30 कामगार आहेत आणि मोठं फॅमिली आज क्रांती भोजनालयाच्या माध्यमातून ही चिकोडीकर फॅमिली म्हणून ओळखली जाते. सुभाष चिकोडीकर यांचा उत्तुंग प्रवास, त्यांना आलेले बरेचसे बरे वाईट अनुभव हे आजच्या मुलाखतीतून आम्ही मांडणार आहोत. सुभाष चिकोडीकर, नमस्कार सर. नमस्कार. अतिशय एक चांगल्या पद्धतीनं आज तुमचं भोजनालय सुरू आहे आणि अनेकांच्या जिभेवरती क्रांती भोजनालयाची चव ही येते आहे. प्रत्येकजण क्रांती भोजनालयाचं नावही सांगतो की नॉनव्हेज खावं तर क्रांती भोजनालयामध्ये खावं असं प्रत्येकजण म्हणतात. तर नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्ही काय सांगाल? कौटुंबिक पार्श्वभूमी, वडील विलन कॉलेजला शिपाई लॅब असिस्टंट म्हणते तिथं कामाला होते. जेमतेम पगार कमी असल्यामुळं फार काय भागायचंच नाही. त्यामुळं आम्ही वडिलांनी घर चालवलं, आम्हाला सांभाळलं. बरोबर. पण धंदा स्वरूप म्हणून काय आम्हाला त्यात दिलं नाही, मिळालं नाही. तुम्हाला भाऊ एकटा शंकर म्हणून. बरोबर. आम्ही दोघं भाऊ. बरोबर. म्हणजे त्यात काही व्यवसाय वडिलांचा नव्हता. वडिलांचा व्यवसाय नव्हता. अच्छा, मग तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 10वी पर्यंत झालं. बरं. प्राथमिक शिक्षण कुठे झालं? 23 नंबरला आहेत. अच्छा. आणि नंतर दामन हायस्कूल. मग नंतर पुढे 10वी नापास झाला. पुढे काय मग प्रयत्न? नाही प्रयत्न काय, त्यावेळेस परिस्थिती बी तशी नव्हती. अच्छा, बरोबर. आणि पूर्वीच्या 10वी अवघड होती सोडा. मार्क्स वगैरे कुठलेही एक्स्ट्रा नव्हते. आता शाळेला मार्क्स भरपूर ठेवलेले आहेत. बरोबर. त्यामुळं 10वी-12वीची मुलं पास होत आहेत आता, पण पुढं मात्र त्यांचे परत वांदे होत आहेत. त्यामुळं 10वी नंतर तुम्हाला शिकायला संधी मिळाली नाही. तर 10वी नापास झाल्यानंतर कुटुंबाला मदत म्हणून काय करायला सुरुवात केली तुम्ही पहिल्यांदा? सुरुवातीला म्हणजे धंदा काय नसल्यामुळं आणि पैशाची बी आमच्याकडे काय चणचण नव्हती. परिस्थिती बेताची असल्यामुळं दोघांनी बैलगाडी आम्हाला चालू केली. दोघांनी 2 बैलगाडी केल्या. अरे बापरे. मग तिथनं बैलगाडीचं बी काय आम्हाला जास्त माहिती नव्हतं. मला ती भावाला माहीत जरा. बरोबर. पण माहीत नव्हतं तरी आम्ही ते सोडलं नाही. बरं. किती वर्ष केलात बैलगाडी? 10-12 वर्ष हमाली केली. अरे बापरे. बरोबर. 10 वर्ष हमाली केली. अच्छा. तिथनं हमाली असं काय हे नाही. हमाली ते व्यवस्थित होतं ना? व्यवस्थित हमाली म्हणजे राबणी. बरोबर. मग त्यातून म्हणजे हा बैलगाड्याचा व्यवसाय तुम्हाला कोणी सांगितला की हा करावा? कुणी नाही. भांडवल कमी. बरोबर. कमी भांडवलामध्ये 6-7 हजारमध्ये बैलगाडी आणि 4 हजारमध्ये बैलगाडी असं मिळून 10,000 रुपये भांडवल. रोजचं 200-300 मिळवायची. त्यात रोजचं मिळायचं दोघाला. आणि त्यावरून सुद्धा आम्ही काय केलं, 5-6 मसरं अरे बाबा सांभाळली. त्यावेळेस आई मदत करायची. त्यांची बायको, माझी बायको, त्यापासून ते दोन्ही मदत करायचे. त्यांनी दूध काढायचं, मी घालायचं. अच्छा. बैलाचं वैरण सगळं माझा भाऊ आणायचा. बरं. म्हणजे गाडी असल्यामुळे अशा याच्यातनं ते जमतं. बरं. मग सुभाषराव, तुम्ही ते रसघाण्याचं सुद्धा केलेलं होतं ना? रसघाणं म्हणजे बैलगाडी असताना
धंदा कुठला सेट झाला नाही. मग संध्याकाळी बैलगाडी असताना संध्याकाळी काय काम करावं, अच्छा. तर रजगाणा केला, पण तो सुद्धा जमला नाही. तो कुठं चालू केलेला? ते तिथंच केलं होतं आमच्या इथं म्हणजे मेन रोडला असल्यामुळे मेन त्याचा रोडला फायदा असं चाललं असं वाटलं, पण ते चाललं नाही त्यावर. तुम्ही- बैलगाडी 10-12 वर्ष केल्यानंतर दुसरा कुठला व्यवसाय केला परत? बैलगाडी करताना सुद्धा आम्हाला सुद्धा व्यवसाय दुसरा म्हणजे बैलगाडी नंतर आम्ही व्यवसाय केला की हेच मेसचाच व्यवसाय केला. मेसचा तर बैलगाडीवर असताना आम्ही बालाजीला मी मानतोय जास्त. देवस्थानला गेल्यावर तिथं मग म्हणते की बाबा काहीतरी आम्हाला धंदा दे, तर अशा हां. त्यानंतर मेस सुरुवात केली आम्ही. 5-6 वर्ष मेस चालवली. अच्छा. आणि पोरं येत असताना सगळी कॉलेजची पोरं होती, वसंतदादा मॅनेजमेंटची, संजय भोकरे यांची. आणि त्यावेळेस सुद्धा पोरं 100 पोरं होती त्यावेळेस जेवायला. रोज शाकाहारी खाऊन काहीतरी पोरं नॉनव्हेज आम्हाला आवडायचं बनवून आम्ही त्यांना द्यायला लागलो. अच्छा. नॉनव्हेज मग बनवायला सुरुवात केली नेमकी. तर मग नेमकी क्रांती भोजनालयाची स्थापना तुम्ही कधी केली? 2002 साली केली. अच्छा. 2002 साली. बरं. त्याच्या अगोदर मेस होती, शाकाहारी मेस करत मग क्रांती भोजनालयाची स्थापना केली. मग ते पहिल्यांदा सुरुवातीला भोजनालयाची स्थापना केल्यावर किती म्हणजे नॉनव्हेजला किती लोक यायचे पहिल्यांदा? सुरुवातीला एक 2-4 सुरुवातीला फार एवढं नव्हते त्यावेळेस. सुरुवातीला स्टार्टिंग अच्छा. 2-3 वर्ष समजूसपर्यंत जरा वेळ लागला लोकांना. बनवण्याच्या आयडिया तुम्ही कुठं शिकलात? बनवण्याची आयडिया एक आम्ही तर एक लिंगायत माणूस. अच्छा अच्छा. हां. त्या मटणाचं गंध नॉनव्हेज पासून लांब. हां, लांब. देवान कशी देण दिली हे देव जाणे. खरंच की म्हणजे एक वेगळं वैशिष्ट्य आहे तुमचं ते. खरंच नक्कीच म्हणावं लागेल ते. मग कसं बदल कसे करत गेलात? बदल म्हणजे बघा, सुरुवातीला मामा आमचे होते, त्यांना थोडंफार यायचे. अच्छा अच्छा. ते मामा बनवायला लागले नंतर. मामा परत घरचीच माणसं आमची तयार झाली. अच्छा अच्छा. बरोबर बरोबर. जास्त करून मग आम्ही सुद्धा त्यात शिकण्यासाठी मी सुद्धा बाहेर कामं सुद्धा केलं वेटरची. सुरुवातीला हॉटेलचं नॉलेज नव्हतं मला. अच्छा अच्छा. हां. मिडटाऊन हॉटेलला एक 5-6 महिने वेटर म्हणून राहिलो. बरोबर. म्हणजे खास शिकण्यासाठी वेटर म्हणून राहिलो. नंतर ते घोरपडे आचार्य एक तिथं होते, मी त्यांच्याकडनं थोडंसं माहिती घेत मग 5-6 वर्षांनी मग माझ्या हॉटेलकडे वळलो. नॉनव्हेजसाठी विचार केला तर अतिशय कमी ठिकाणी नॉनव्हेज चांगल्या पद्धतीनं आपल्या सांगली मिरजेमध्ये मिळतं. तर त्याचे मसाले वगैरे तुम्ही कशा पद्धतीने? त्याचे मसाले आमचे आई वडील ते दोन्ही बनवून वडील आणि आई सगळी चटणी आई बनवून देते. बाकी मसाले तर सगळे आमचे वडील बनवतात सकाळी. बरं बरं बरं. सध्या किती स्टाफ आहे असं काम वगैरे? आमचे घरचेच सगळे आहेत, कमीत कमी 25 जण आम्ही घरचेच आहे. अरे बापरे. बरोबर बरोबर. घरचीच माणसं असल्यामुळे हॉटेल धंदा जमतो, नाही तर फार अवघड. बरोबर. मग विश्वास ठेवायचा कोणावर? आणि किती विश्वास म्हणण्यापेक्षा सर्व्हिस मन लावून करणार नाहीत कामगार. घरचे आहेत म्हणल्यावर ते बघायला सुद्धा लागत नाही. बरोबर. सुभाषराव, प्रथम हमाली ज्यावेळी तुम्ही करायला सुरुवात केली त्यावेळी कोणाकोणाची मदत झाली सुरुवातीला? हमाली करत असताना आमचे बसवेश्वर स्वामी म्हणून इगल फॅक्टरीचे मालक आहेत. बरं. त्यांनी आम्हाला मदत करायची, कारण जवळ संबंध असल्यामुळे ते ज्यांची जी भाडं फॅब्रिकेटरमध्ये असायचं पूर्ण, तरी ते आम्हाला सांगायचं बाहेर कुणाला न देता. बरोबर. हा म्हणजे पहिल्यांदा आम्हालाच द्यायचे. मग नंतर गावात जरी त्यांनी गेले तरी तिथं जरी बैलगाड्या असल्या तरी ते मला फोन करायचे, तू गा इथनं रिकामं तिथे येईन, तिथनं सगळं माल भरून इकडे घेऊन ये. एवढं प्रेम करायचं ते त्यांनी. परत चंदनचे मालक संजय शहा, परत श्रीगंध वेल्डिंगचे मालक महेश, हे अशा लोकांनी आपल्याला मदत त्यावेळी केली. आणि करत असताना सुद्धा स्वामी हे फॅब्रिकेटरचा धंदा असून सुद्धा त्यांनी कंपाऊंडची पोल तयार केली होती त्यांनी. मग तो सुद्धा व्यवसाय मला शिकवला की कंपाऊंड कसं मारायचं. अरे बापरे. बरोबर. कंपाऊंड कसं मारलं पाहिजे, डबरा काढायचं, माल कालवायचं, की तार कशी ओढली पाहिजे, वळंबा कसा धरला पाहिजे, दुरी काय धरलं पाहिजे, हे ते स्वामीने मला शिकवलं त्यावेळेस. मग कंपाऊंडची पण कामं केलं? कंपाऊंडची कामं केली, आम्हाला केली. फॅब्रिकेटरमध्ये त्यांना मदत म्हणून संध्याकाळी जरी 6ला बैलगाडी बांधली, त्यांच्याकडे 1-2 तास मी जाऊन बसायचं, घन मारायचं, वेल्डिंगची ते सळ्या तोडायच्या माप दिलेलं असेल, परत रंगवायचं बसून तिचं. त्यांना जरी अडचण आली, कुठं काय चढवायचं आहे, वजन जास्त आहे, तशा ठिकाणी मला त्यांनी घेऊन जायची. अच्छा अच्छा. वजन उचलण्यासाठी, किंवा ते हे सुभाष हे करू शकतो काम. बरोबर. असे ते स्वामी म्हणजे जे सुभाषराव करू शकतात ते आपलं ते असं प्रेम त्यांनी आपल्यावर स्वामींनी ठेवलं की एकही भाडं न बाहेर जाता त्यांनी द्यायची. बरोबर. एक चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू होता. पण एकदम ते रस खाण्याचं पण कसं काय तुम्ही? रस खाणं संध्याकाळी आता घरातली मोकळे असतात, वडील आले मोकळे असतात, त्यावेळेला काय करायचं 1-3-4 तास
मग अशा दृष्टीने रसगाणा सुद्धा आम्ही चालू केला. अच्छा. पण ते काय चाललं नाही, ते लोक जाणे थांबण्यासारखी काय ते तर लोकांची म्हणजे हे नाही, रस्ता हे असले सगळे घरचे सगळे कष्टाळू होते, म्हणजे होतकरू होते, प्रत्येकाला काही ना काहीतरी काम करायचं. काय नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता बैलगाडी हमाली चालू असताना सुद्धा मसरं होती 6. बरोबर. माझी बायको, माझ्या भावाची बायको, अच्छा. ही शेण काढणं, दूध काढणं, मी स्वतः दूध काढून त्यांनी द्यायची मला दूध काढून विजयनगरमध्ये मी घालणार दूध सगळे घालून. बरोबर. त्यावेळेस सुद्धा दामले सर म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला म्हशी वगैरे घेण्यासाठी पैसे द्यायचे. अच्छा. अडचण आहे, सुभाष म्हशीला पैसे, दूध कमी आहे रे म्हणले की सर मस्त जरा म्हशीला पैसे देऊ का घ्या ना, द्या की. मग त्यांनी 20,000 10,000 लागले ते द्यायचे. बरोबर. तिथनं दूध घालताना दूध सुद्धा माझे घ्यायचे, म्हणजे बिगर पाणी न घालता दूध, अगदी हाय असं कच्चं दूध द्यायचं. त्यामुळे डिमांड विश्वास होता. बरंच एक 5-6 कुटुंब मारणं कायम दूध घ्यायचे. मी सोडले की सोडलं, त्यांनी काय सोडत नव्हती. बरोबर. त्यात पवार काका आहेत, तेली आहे, टोनपे सर आहे, पाटील आहेत, जाधव आहे, ह्या लोकांनी सगळ्यांनी आम्हाला त्या म्हशी असताना सुद्धा त्यांनी मदत करायची. जेव्हा पैसे कमी पडले, काय लागलं, परिस्थिती तशी होती आमची. बरोबर. हमाली म्हणा, एक हमालीचा व्यवसाय, बैलगाडीचा व्यवसाय, नंतर ते कंपाऊंडचा व्यवसाय तुम्ही केलात आणि दुधाचा व्यवसाय सुद्धा केला. तर क्रांती भोजनालयाने तुम्हाला तारलं चांगल्या पद्धतीनं. हमाली करताना सुद्धा काही दिवसा भाडं नाही आहे, समजा भाडं नाही आहे, तरी माळावर जायचं, तिथं माळाची माती भरायची. अच्छा. आणि ती गल्लीत ऐकायची, साहेब माती पाहिजे काय. बरं. अरे बापरे. ते ऐकलं. तर काही वेळा असं प्रश्न येतात की माती जरी आम्ही रस्त्यावर टाकलं, ते आत नेऊन टाक, रस्त्यावर नाही टाकायचं, परत ती आत नेऊन टाकायचं. मग त्याला खत पाहिजे, खत सुद्धा आपल्या म्हशीचं खत, ते खत नेऊन परत द्यायचं त्यांना. हे असं व्यवसाय त्यातनं आज धंदा नाही आहे ना, मग काय करायचं असं व्यवसाय. म्हणजे छोटे छोटे धंदे सुद्धा व्यवसाय निर्माण झाले आणि तुम्ही करत गेला. तर क्रांती भोजनालयाची स्थापना झाल्यानंतर व्यवसाय हा मात्र तुम्हाला चांगला एक म्हणजे सक्सेस झाला. अगदी बरोबर. तर हा व्यवसाय करत असताना पहिल्यांदा कुठल्या अडचणी आल्या? तर नॉलेज आपल्याला नव्हतं, साधी फोडणी मारायला येत नव्हती. बरोबर. काही येत नव्हतं. आई आमची कुठल्याही धंद्याला आई वडिलांचं सपोर्ट, जास्त आईचा सपोर्ट आम्हाला जास्त. बरोबर. कुठल्या धंद्याला ती मागं कायम राहायची, हे धंदा करायचा आपल्याला, सोडायचं नाही अशी भावना. मी क्रांती भोजनाला 3 महिने धंदा चालवला, जमलं नाही. हमालीतनं डायरेक्ट ह्या धंद्यात काय जमणार आहे, गिऱ्हाईकाशी बोलणार कसं म्हणायचं म्हणजे ते. मग ते चालू असताना सुद्धा मी 3 महिन्यानंतर हॉटेल बंद केलं. अच्छा. जमलंच नाही. वैताग आला की रात्री 12-1 वाजून थांबायची सवय नव्हती. आम्ही हमाल केली की 8-9ला झोपून टाकायचं, सकाळी 5-6ला उठायचं. रात्री 1 वाजून 12-1 वाजून थांबायची आम्हाला वेळ सवय नव्हती, चिडचिडपणा यायचा. मग हॉटेल एक 3 महिन्यानंतर आम्ही ते बंद केलं. अच्छा. बंद करत असताना काही लोक आपल्याला तर टर्न देणारी माणसं सुद्धा भेटली. आपले पोलीस खात्यातले जाकीर कालेकर म्हणून आहेत, अमरसिंग राजपूत आणि नागेशदादा बंडा माने, ही लोक सुद्धा आम्हाला लाभली. त्यात तुम्हाला सांगतो जाकीर कालेकरांचा जास्त सहभाग आम्हाला असा की ते हॉटेल बंद केल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणजे रागावून ही पैसे घे, ही माझे पैसे बुडव, ही धंदा कर चालू. त्यावेळी त्यांनी आम्हाला थोडीफार मदत पैशाची त्यांनी जाकीर कालेकर यांनी केले. अच्छा. आणि त्यानंतर आज पूर्ण कुटुंब आज त्यांचं नाव काढतो की बाबा ह्या माणसाने आपल्याला टर्न दिला. 3 महिन्यात हॉटेल बंद पाडल्यानंतर ह्या माणसाने आम्हाला आधार दिला आणि करण्याची उत्साह त्यांनी दिला तुम्हाला. अच्छा. अच्छा. तर व्यवसाय आता आई बाबांची मदत तर होती, तर आणखी कोणाकोणाची मदत सुरुवात? आणखी मदत तुम्हाला सांगतो, बापू चौगुले, मी त्यांना गुरु मानतोय. कुठलीही अडचण आली ती कायम पाठीशी राहतात. अच्छा. दुसरी गोष्ट राजेश नाईक साहेब, बरं, आणि पद्माकर जगदाळे, इब्राहिम चौधरी, सुरेश आवटी, हे सगळे कुमार भावी, बरोबर अशी माणसं, सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत असतं. त्यात हॉटेल व्यवसायानं सुद्धा आम्हाला साथ देणार म्हणजे एक ब्ल्यू डायमंडचे मालक नागेशांना, अच्छा अच्छा, शिवेच्याचे मालक रमेशांना आणि त्यांचे भाऊ उदय, हे आम्हाला कायम साथ त्यांनी दिले धंद्यातलं मार्गदर्शन. कारण सुभाषराव असं आहे की महाराष्ट्रीयन माणूस हा हॉटेल व्यवसायात नाहीच नाही. मुळात महाराष्ट्रीयन माणसाला व्यवसायच कुठला करता येत, कारण हा प्रत्येक ठिकाणी मजूर म्हणून काम जास्त करतो आणि हॉटेल व्यवसायाचं तर लांबच. कारण उडुपीच लोकांना जास्त हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त. बरोबर. तरी त्यातूनही तुम्ही एक नॉनव्हेजचं हॉटेल म्हणजे नॉनव्हेज व्यवसाय, नॉनव्हेज भोजनालय हे तुम्ही सुरुवात केलं, म्हणजे ते खूपच एक चांगलं म्हणावं लागेल. तर नेमकं तुमच्या या भोजनालयाचं एक वेगळेपण, वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? वैशिष्ट्य घरगुती नॉनव्हेजचं वगैरे सगळं बनवायचं, सगळं आमच्या मामात्यानं बनवून सगळं ते. अच्छा अच्छा, सगळं घरगुती घरात खाल्ल्यासारखं सगळं चुलीवर बनवणं, चपाती भाकरी वगैरे. बरोबर. अच्छा. कारण आज बऱ्याच ठिकाणी भोजनालय आहेत आणि त्यातून म्हणजे आता एक कॉम्पिटिशन तर आहेच.
आणि त्यातून मग लोक काय करतात, आज इथंच खायचं, उद्या तिथं खायचं, कुठे चव त्यांची जिभेवर त्यांच्या बसेल. तर अशा दृष्टिकोनातून तुमच्याकडे कस्टमर येतात का? येतात. अच्छा, म्हणजे एकदा आलेला परत येतो का दुसरीकडे एकदा आली की परत आणखी जास्त माणसं गोळा होतील. कारण आमच्यात घरची माणसं असल्यामुळं सर्व्हिस तर अगदी व्यवस्थित जाते, चिडणं कोणाचंच होत नाही. बरोबर. हां. आणि व्यवस्थित जेवण देणं, पोरं आमची सगळी घरची असल्यामुळे ते सगळं जेवणाचं व्यवस्थित त्यांनी. कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की नॉनव्हेज खाणारे लोक जे असतात ते बाहेर अगदी म्हणजे असं एक वेगळ्या स्थितीत ते आलेले अगदी असतात. अगदी बरोबर. आणि लोकांना पण ते कारण कसंही बोलायचं त्यांचं हे असतं, त्यांचं समाधान होणं महत्वाचं आहे. त्यांच्याकडे आपण लक्ष देऊन असते बारीक, किंवा या माणसाला काय गरज आहे, काय दिलं पाहिजे, ते काय म्हणतात काय नाही, आम्ही पोरांना सांगून ठेवू. आम्ही त्याचं जर व्यवस्थित समाधान झालं तरच तो समाधान तो दंगाही करू शकतो. दंगा नाही, ते शांत करतात, दंगा फार काय होत नाही. बरोबर बरोबर. आम्ही ओळखून असतो की बाई काय करेल काय नाही. ठीक आहे. तर हे करत असताना म्हणजे एक व्यवसाय आता एक चांगल्या पद्धतीने भरभराटीस तुमचा आलेला आहे, उत्तुंग भरारी तुम्ही घेतलेलीच आहे. अगदी. तर सामाजिक कामं याच्या स्वरूपात कुठली कुठली? सामाजिक कार्यक्रम बघा, तुम्हाला सांगतो, शाळा, आता वाणेश्वरी शाळा, नगरपालिका शाळा मी चालवतो. अच्छा अच्छा, बरं बरोबर. बरेचसे गणेशोत्सव आमच्या मंडळ आहेत भरपूर, त्यांना मदत ही वर्षाला असते. बरोबर बरोबर. काही कार्यक्रम असेल किंवा काही असतात त्यात दूध वाटप वगैरे मी करतोय. बरोबर बरोबर. काही आमच्यात रोडला बरेचसे ॲक्सिडेंट होत असतात. अच्छा. त्यावेळेस सुद्धा आम्ही मागं बघत नाही, बरोबर. नेऊन ॲडमिट करायचं, लागेल त्यावेळेवर रक्त म्हणा, पैसे म्हणा, त्यावेळेस तिथं मी देतोय स्वतः. बरोबर बरोबर. असे आणि कार्यक्रम. चांगलं आहे. आणि त्यातनंही आज माझं एक आईवडील वारलेले कुटुंब एक आहे माझं. बरं. हो. ते अच्छा. पूर्ण लहानपणापासून पोरं माझं आहेत. बरं. किती मुलं आहेत असे? ते 3 मुलं आहेत. त्यांची आजी एक आहे 95 वर्षाची. बरं मोठा मुलगा आता आज तो आयटा शिकून 2 वर्ष झालं, फॅब्रिकेटर आयटा शिकला. बरं. तर दुसरा भाऊ आहे तो 11वीला आता. अच्छा. दुसरा आणि त्याचा भाऊ आहे तो 3रीला आहे. बरोबर बरोबर. अशी सगळं त्यांचं. आणि त्यांना घर एक खोली दिल्या, बरं. ते तिथे राहतात, येतात, शाळा अभ्यास करतात, सगळं त्याचं ते तुम्हाला थोडीफार मदत रात्री ते करतात. परवून सगळं ते त्यांची तिन्ही ते असतात. हां. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचा सगळा सगळं जे काय लागेल ते खर्च, शाळेचं म्हणा, खाण्याचं म्हणा, जे काही दवाखाना खर्च असेल त्यांना लागेल, पॉकेट मनी म्हणा, सगळं ते सगळं ते. वांडलेसवाडीची शाळा तुम्ही म्हणजे तुमच्याकडे दिलेली आहे आपण, तर जबाबदारी काय काय घेता तुम्ही त्या शाळेत? जबाबदार बघा काय लागेल ते आपल्या पदराने जेवढं होईल ते शाळेला मदत करायची. अच्छा. आणि गोरगरिबांची पोरं सगळी त्यात आहेत. बरोबर बरोबर. ती पोरं बघायचं व्यवस्थित त्यांना. कारण आता मराठी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलं जास्त जात नाही आहेत शाळेला. अगदी म्हणणं तुमचं बरोबर आहे, पण माझी पोरं, माझ्या भावाची 3 पोरं तिथे शिकल्यात. अरे बापरे. शिक्षण काय, जिल्हा परिषद शाळा काय म्हणजे बाळ आहे असे काय आहे नाही. करेक्ट. हे लोकांना समजूत झाल्या करेक्ट. की भारी शाळेत घालायचं, खाजगी शाळांमध्ये खाजगी मुलं चांगली शाळेत शिकतात. घालायचं, पैसे भरून तेच इथे देत नाहीत त्यांनी पैसे. अच्छा. अशी परिस्थिती. महत्वाचं म्हणजे तुमची 3 आणि भावाची 3 म्हणजे मुलं तिथं तिथे शिकली, शिकून त्यामुळे 4 आता लोकांचा विश्वास पण शाळेवर वाढला. अच्छा. त्यामुळे अजून 2 माझी मुलं तिथं आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे संख्या भरपूर येत असेल, म्हणजे इतर लोकांची सुद्धा ठीक आहे. एक बाबा तुम्ही चांगल्या पद्धतीने शाळा चालवताय म्हटल्यानंतर सुभाषरावांच्याकडून आपल्याला बरेचसे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत, त्यामुळे पाहत राहा उत्तुंग भरारी. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. त्यांचा खडतर प्रवास मात्र कुणालाच माहिती नसतो. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास मुलाखतीतून सादर करणारी मालिका म्हणजे उत्तुंग भरारी. पाहायला विसरू नका रविवारी आणि मंगळवारी सकाळी 10:05 आणि सायंकाळी 7:05 उत्तुंग भरारी या सदरामध्ये. सामाजिक कार्य म्हणजे करताना असताना की आमच्या इथले DG मुलांनी म्हणा, बरं सुतार साहेब आणि पवार साहेब आणि हेरवाडकर साहेब मिर्जाचे बिल्डिंग ह्याच्यातले कॉन्ट्रॅक्टर आहेत, गोखले साहेब आहेत. अच्छा अच्छा. या लोकांची फार आपल्याला मदत मिळाली. कशा पद्धतीने मदती मिळाली? काही कुठल्याही पद्धतीने त्यांना अडचण येईल किंवा हॉटेल व्यवसायात म्हणा आणि कशात नाही अडचण आली त्यांना विचारायचे, ते मार्गदर्शन त्यांनी केलं आम्हाला. बरं बरं बरं. बऱ्याच वेळेला म्हणजे एकतर दूध वाटप हा कार्यक्रम आहे तो जनरली 31 डिसेंबरला सगळे करतात. होय होय. पण तुम्ही कसं मध्ये घेता? मध्ये म्हणजे आमच्या मित्राजवळ मुलगीचा एखादा वाढदिवस असेल, कोणाचे असेल, त्या दिवशी मी वाटतोय बाबा आपल्या मित्राजवळ पुरगीचा आहे किंवा पोराचा असू दे, दूध वाटप ते सगळं आमचं अमोल म्हणून आहे, आमचा मुलगा आहे, तो नियोजन सगळं ते करत असते. बरोबर.
दूध वाटपच का करता हो म्हणजे सुभाषराव तरी? बरं वाटतं सकाळ सकाळी मुलांचं वाढदिवसात दूधच वाटलं पाहिजे आणि काय अच्छा अच्छा, हां. कारण बरेच जण 31 डिसेंबरलाच दारू नको दूध प्या अशा ते एका पद्धतीने दिवस एक संदेश करतात पण असतो. ते होत नाही, ते करतच असते. नाही, खरोखर चांगला आहे. म्हणजे एक तुमच्या तब्येतीकडे बघितल्यावर सुद्धा एक फिट बॉडी अशी वाटते. कारण हॉटेल व्यवसाय म्हणत असताना हॉटेलवाले गल्ल्यावर बसणारे कसे असतात, अगदी जाडजूड. वजनदार जाडजूड, काय हालता येत नाही काय, म्हणजे अशा पद्धतीचे बरेच असतात. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर एक सुदृढ बांधा असा वाटतोय. तर साहजिकच तुम्ही व्यायाम वगैरे करत करतो असता. व्यायाम. काय व्यायामाचं महत्व काय सांगा? व्यायाम बघा, अजूनही वय 43 आहे. बरं, अजूनही आम्हाला वाटतं की आमच्या पोरांना किंवा इतर पोरांनी आम्ही सुद्धा करतो म्हणजे यांच्यासाठी की पोरांना मिळावं प्रोत्साहन किंवा correct, यांनी सुद्धा फिट ठेवण्यासाठी व्यायाम करावं, बरोबर. की आपली तब्येत आमची सुद्धा चांगली राहते. अच्छा. त्यासाठी आम्ही व्यायाम सकाळी एक अर्धा पाऊण तास, संध्याकाळी अर्धा पाऊण तास जातोय, बरं, जिममध्ये जातो. जिममध्ये जातोय. बरं, काय काय व्यायाम तरी? ते सगळं जोर म्हणा, हां. वाकर म्हणा, वेट वगैरे सगळं. त्यामुळे वेट तुम्ही पहिल्यापासून अगदी व्यवस्थित अगदी अगदी मर्यादित अगदी ठेवलेलं व्यवस्थित आहे. आहे तसं. कारण हॉटेलवाल्यांना कसं जनरली हालचाल करता येत नाही आणि तेच तेच काम, कुठं जाणं नाही, काय नाही, अशा स्वरूपामध्ये खूप प्रॉब्लेम येत राहतात. अगदी. अच्छा. तर नेमकं विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा एक पालकांसाठी किंवा आता बरेचसे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध तुमच्या ज्या शाळेच्या माध्यमातून येतोय, तर पालक सभेला वगैरे तिथं काय कुठल्या स्वरूपात आता तुम्ही त्या शाळेमध्ये जात असाल, कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता? मार्गदर्शन म्हणजे बघा, आता शाळेत जी आमची जिल्हा परिषद शाळा आहे, शिक्षण म्हणा, बरं. इतर काही अडचणी आहेत अच्छा. किंवा एखादा पालकांचं म्हणा परिस्थिती गरीब असते, त्या पोरांना काय कमी असेल ते देता वगैरे यावं, अच्छा. अशा याच्यातनं मार्ग किंवा आम्हाला जिल्हा परिषदमध्ये काय शाळेसाठी काय घेता येते किंवा अशी चर्चा आम्ही तिथे चालली असते. अच्छा अच्छा. तर आता सुभाषराव, गेली 12 वर्ष तुम्ही हा व्यवसाय तुमचा करताय, क्रांती भोजनालयाचा. त्याच्या अगोदर 10-12 वर्ष हमाली आणि बैलगाडीचा व्यवसाय केला. तर या व्यवसायामध्ये बरेचसे अनुभव तुम्हाला आले असतील. तर आता फक्त भोजनालयातले तरी काही अनुभव शेअर कराल का आमच्याशी? काय कुठल्या पद्धतीने अनुभव आले? अनुभव एक बरे वाईट अनुभव असे बरेचसे असतात. काही वेळा कामगार येत नसतात, बरं. त्यावेळेस सगळं आणि आपण सगळं स्वतः त्यात राबलं पाहिजे. एखादी फोडणी, काही घरची माणसं ना गावी गेली, हे सगळं करावं लागते. तेव्हा कारण असंही बऱ्याच वेळेला होत असेल की ज्यावेळी तुम्ही हमाली करत होतात ज्यांच्याकडे, ते लोक हॉटेलमध्ये आले येतात जेव्हा पटकन त्यांना आश्चर्य वाटत काय वाटत असेल? असं वाटतं की हा मुलगा आपल्याला पहिला हमाली करत होता बरोबर. आणि आता त्याच्या हॉटेलमध्ये आज जेवायला आलोय. अच्छा. किंवा त्यांना बी आनंद असतो, आम्हाला बी आनंद वाटते आणि एकदम आश्चर्य वाटत आश्चर्य असेल, वाटते खूप त्यांना. मोठं आश्चर्य. होय, कारण एवढी भरारी घेतलेली शक्यतो खूप कमी लोक असतात, म्हणजे असं अगदी दुर्मिळ, म्हणजे लाखामध्ये मोजण्या इतपत असतात. कारण एक बैलगाडी व्यवसाय करणारा माणूस एवढ्या हॉटेल मालक बनलेले मात्र खूप, म्हणजे खूप अगदी लाखामध्ये खूप त्यांना सुद्धा आनंद वाटत असतो. बाबा अच्छा, म्हणजे हमाली करत असताना मुलगा ना हॉटेल आज चालवते चांगला असे. बरोबर. आयुष्यातले काही अविस्मरणीय क्षण तुम्ही काय सांगाल? आयुष्य म्हणजे पहिल्यांदा हमाली न डायरेक्ट हॉटेल व्यवसायापर्यंत आज आम्ही म्हणजे चांगला हॉटेल चालू, ही आयुष्यातला माझा क्षण आहे. बैलगाडी व्यवसाय म्हणा किंवा हे एक हमालचा बैलगाडी व्यवसाय, नंतर म्हणजे काय म्हणतो तुमचं भोजनालय, आणि भोजनालयातून एक मालक भोजनालयाचा, या स्वरूपामध्ये तुमचा प्रवास नक्कीच म्हणजे एक प्रेक्षकांना सुद्धा एक मोठं प्रोत्साहन तुमच्या माध्यमातून मिळू शकेल नक्कीच. तर तरुणांना आणि आमच्या एकूणच विद्यार्थी आणि प्रेक्षक जो हा कार्यक्रम पाहत आहेत, तर या सर्वांना तुम्ही संदेश काय देऊ? माझं एवढी इच्छा आहे की काम करत राहणं, पैसा मिळत जातोय. बरोबर. काम करत राहिले पैसा मिळत जातोय. पहिला पैसा विचारणं हे बरोबर नाही, किती मिळणार, काम केली पैसा व्यवसाय करा, प्रामाणिकपणे करा, कुठेही देव तुम्हाला चांगलं म्हणजे एक संधी देते. आज आम्ही 12 वर्ष हमाली केली, देवाने कुठेतरी आम्हाला संधी दिली, बाबा एक हॉटेलाचा व्यवसाय चांगला चालवा. असे प्रत्येकाला जीवनात येत असतात, क्षण येते जाते, पण त्याला खचून न जाता काम करत राहणं हे आणि एक निर्व्यसनी पिढी घडली पाहिजे, निर्व्यसनी घडली पाहिजे. व्यायाम तर आपलं शरीर चांगलं ठेवलं पाहिजे. बरोबर. त्या माध्यमातून म्हणजे तरच एक सुदृढ पिढी तयार, भारताची भावी पिढी अशी आपली बनू शकेल. धंद्याचा अनुभवही भरपूर आला मला, की मी एक लिंगायत माणूस. अच्छा. लिंगायत माणूस म्हणजे आता काय सगळ्या लोकांमध्ये काय लिंगायत माणसाने काय धंदा करावा, दुसऱ्या समाजाने काय धंदा करावा. एक तर लिंगायत माणसाने शेती बघावं, किराणा माल दुकान बघावं, नाही तेला दुकान, हे लिंगायत लोकांचं ठरलेलं आहे. पण मटणा धंदा चालू केल्यावर असं आम समाजाच्या लोकांनी एवढा अनुभव दिला आम्हाला वाईट, की पै पाहुणे यायचं बंद झाली, साधं चहा प्यायचं बंद झाली. अरे बापरे. लोकांनी वाढत टाकले आम्हाला. काही लोक तर 7-8-10 वर्ष आले नाहीत आमच्याकडे. अरे बापरे.
पै पाहून आले नाहीत. अच्छा. पण काही दिवसांनी धंदा माझा चांगला चालला म्हटल्यावर चांगला चालल्यानंतर सुद्धा आमचे लोक यायला लागली थोडे. मनाचं खच्चीकरण सुद्धा भरपूर झालं असेल भरपूर आता पै पाहुणे यायच बंद झाले, लोक सगळे ओरडायचे. करायचं कोणासाठी हे सगळं? सुभाष आपला लिंगायत माणूस मटणा धंदा चालू केला असं तसं अच्छा अच्छा. ओरडायला लागली. बरोबर. पण तरी तुम्ही जिद्द चिकाटी सोडली. जिद्द चिकाटी, आई वडील आमचे कायम पाठीचे राहिले. असू दे काय आपले लोक कोण द्यायला येत नाहीत, आपला पण धंदा करूया करेक्ट करेक्ट. असं आई आम्हाला सांगायचं. कारण बऱ्या वाईट प्रसंगामध्ये मग हे काही लोक आलेच नसतील. नाही आले नाहीत, आले बरा वाईट प्रसंग आज येतात का? आज येतात, आता येतात. अच्छा. चांगलं चाललंय म्हणल्यावर बरोबर. एक माणसाचा धंदा चांगला चाललाय बरं 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 बरं. असं म्हणलं. उलट आणि सुभाषरावांनी आमचं म्हणजे काय म्हणू आपण, आमच्या समाजाचं नाव पुढं नेलं, भूषण झालं असं म्हणत असते. म्हणतात काय. अच्छा. सुभाषराव मला आता सांगा की एकीकडे हा व्यवसाय सांभाळत तुमची जिम पण तुमची चालू आहे, व्यायाम चालू आहे, आणखी कुठले छंद तुम्हाला आहे? मला क्रिकेट खेळायचं फार आवड होतं. बरं बरं. क्रिकेट खेळताना चांगलं म्हणजे खेळत होतो, त्यामुळं बाहेरचे लोक सुद्धा मला बोलून न्यायचे खेळायला. अच्छा. काय बॉलिंग बॅटिंग? ऑलराऊंडर होतं, बॉलिंग बॅटिंग सगळेच ऑलराऊंडर होतं. बरं बरं बरं. आणि स्पर्धेला चांगलं बक्षीसही मला मिळायचं. अच्छा. कुठल्या स्पर्धा एक अविस्मरणीय सांगाल तुम्ही? 2 वर्ष साधारण 2006 साली ते 7. अच्छा. तर मॅचेस होते चिंतामणी कॉलेजवर होत्या. बरं सगळ्या मॅचेस, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ सिरीज, बक्षीस सगळी मी घेतलेली. बरं बरं. 3 6, 3 बाउंड्री, फिल्डिंग सगळं. अरे बापरे. त्यात आमचं रमेशांना म्हणायचं, अरे काय दुसऱ्याला काय बक्षीस ठेवलायच का नाही शिल्लक, सगळं तूनच घेतलं. अच्छा अच्छा. भरपूर. मग त्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा कुठल्या भरवता का आता? नाही, भरवण्यासाठी मी पोरांना पैसे देतोय. अच्छा. त्यांचं ते भरवतात, त्यांचं ते मॅनेज करतात, त्यांचं ते भरवतात. हां, म्हणजे कारण तुम्हाला आवड आहे म्हटलं त्या आवड आहे, वेळ मिळत नसेल त्यांना बाबा हे पैसे घ्या कंपनी, पण स्पर्धे भरवा तुम्ही. अच्छा अच्छा. असं क्रिकेटची आवड माझा मुलगा सुद्धा, माझा जो छंद आहे क्रिकेटचा तो माझा मुलगा सांभाळतोय. म्हणजे ते खेळतोय सध्या, मला आवड आहे त्याला म्हणजे खेळवायची, तो सुद्धा चांगला खेळतोय. अच्छा. काय मुलगा म्हणजे आता काय 11वीला आहे. बरं. शालेय ज्यातनं रणजी लेवलला तो म्हणजे खेळून आलाय. बरं. रणजीपर्यंत रणजी निवडायच्या पण जाऊन खेळून आला. बरं. रणजीच्या निवडीपर्यंत गेलेले? निवडीपर्यंत गेला. अच्छा अच्छा. म्हणजे रणजीचे दरवाजे कदाचित त्याला मिळू शकतील. मिळू शकते. बरं झालं. म्हणजे तुमची आवड मुलामध्ये असल्यामुळे तुम्हाला आणखी तो आनंद जास्तच होत असेल. आणि त्याच्या स्पर्धा वगैरे मी बघायला जातोय काहीतरी. अच्छा अच्छा. नक्कीच तुमच्या मुलासाठी सुद्धा पुढं मुलगा जावं आणि नक्कीच एक सांगलीचं नाव, सांगलीचा खेळाडू आमचा तिथं रणजीमध्ये गेला आहे याचं सुद्धा आम्हाला सांगलीकरांना नक्कीच समाधान वाटू शकेल. तर क्रिकेटच्या माध्यमातून तिथं आता कुणाला एक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अकॅडमी चालवताना म्हणा किंवा स्पर्धा भरवताना कशा पद्धतीने मदत तुम्ही? स्पर्धा भरवणार आता अकॅडमी चालू म्हणजे राकेश शुभाळ म्हणून अकॅडमी आहे. बरं. त्याला काय अडचण आली अच्छा. तर मी पैसे बाबा अडचण त्याला देत असतोय. बरं बरोबर. पोरं खेळावी तिथे येणार सुद्धा पोरांना अडचण येऊ नये. ग्राउंड म्हणा काय बनवताना पैसे लागत मी देतोय. बरोबर. परत इतर स्पर्धा कुठेही भरवत असतात ते लोक माझ्याकडे येतात. परवा म्हैसाळमध्ये तिथं स्पर्धा भरवली. बरं. काय जेवणारे कस्टमर माझ्याकडे येतात, त्यांनी म्हटलं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणजे बक्षीसाठी. त्या लोकांसुद्धा मी नाही देतोय, आपल्या इथल्यासाठी नाही. तिथं जरी लोक खेळत असतील त्या सगळ्या लोकांना पैसे क्रिकेटसाठी देतोय बक्षीस वगैरे. बरोबर. तर एवढा हा उत्तुंग भरारी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेले आहे. क्रांती भोजनालयाच्या माध्यमातून एक स्वतःचं उत्तम शरीर राखून एक व्यायामाचं महत्त्वसुद्धा तुम्ही तुमच्या तब्येतीमधून, बॉडीमधून तुम्ही एक दाखवून दिलेलं आहे. आणि खेळाचं महत्त्व, क्रिकेटचं सुद्धा एक वेळ तुम्हाला असल्यामुळं मुलगासुद्धा क्रिकेट खेळतो. एक चांगली फॅमिली तुमची एक चांगल्या पद्धतीनं एक निर्व्यसनी म्हणून आर्थिक उन्नती करण्याच्या मार्गावरती आहे. एकूण व्यवसाय चालू असताना आणि हे सर्व करत असताना घरची कुणाकुणाची मदत कशा पद्धतीने होते? घरची बघा, आईवडील तर सकाळी ते सगळं मसाला कांदा सोलणं सगळं आईवडील करत असतात. भावाची बायको ही पूर्ण चपाती भाकरी ते सगळं ते करत असतात. बायका घेऊन 14 बायका कामाला आहेत. बरं बरं बरं. ते सगळं ते चुलीवर बनवायचे. चुलीवर आज कुठल्याही हॉटेलला नाही आहे आपल्या सांगलीत भेट. बरोबर. तर चुली सगळं तो व्यवसाय ते आमच्या भावाची बायको होती. बरोबर. दुसरी गोष्ट माझी बायको जी आहे ती त्यांची 3 मुलं माझी मुलं ही सगळं सांभाळायचं का माझी बायको. बरोबर. प्रत्येकाला ड्युटी दिलेली आहे. अच्छा. बंधुराज आणि तुम्ही मग? बंधुराजा तो वाळूचा व्यवसाय करतात. बरं बरं बरं. मला मग माझं मी आमचे आईवडील मी हॉटेल सांभाळतो, आई काउंटर सांभाळत्या. बरं बरं. आणि त्यात ही सगळी जिम्मेदारी आमची सगळी पोरं घेतात. त्यात मामा आचार्य आहे आमचे. बरोबर. परत प्रकाश म्हणून आहे, अमोल आहे, अनुप म्हणून मुलगा आहे. बरोबर. त्यांची सगळी फॅमिली आहेत. परत दुसरी गोष्ट ती 3 दत्तक घेतलेली मुलं त्यातली 2 मोठे ती सुद्धा मदत भरपूर करत असतात. काही आणि दुसरी पोरं स्वप्नीला आहे. अशा अनेक पोरं आज महाड आहेत. बरोबर. सगळे कामं करतात. अच्छा. प्रेक्षकांना किंवा जे इतर लोक आहेत, तर आता तुम्ही जे दत्तक घेतलीत मुलं खरोखर एक चांगली बाब आहे, तर प्रेक्षकांना या बाबतीत तुम्ही काय सांगा? माझी इच्छा आहे बघा,
की माझ्यासारखं मी काय फार मोठा नाही आहे, मी छोटा व्यवसायदार आहे, तरी मी आज 4-5 पोरं मी आज सांभाळू शकतो. बरोबर. इतरही पोरं आहेत माडं, त्यांना शाळेचं अडचण असताना सगळी पैसे म्हणा, पुस्तक म्हणा, वह्या म्हणा, त्यांची फी सुद्धा भरली जाते. त्यांच्या घरात अडचण आली सुद्धा मी पैसे त्यांना बाबा देतोय. बरोबर. ही इतर व्यवसाय मोठे व्यवसायानुसार थोडीफार पोरं घेतली, गोरगरिबांची पोरांच्याकडे जरा बघितली, ती सुद्धा सुधारतील. नक्कीच. म्हणजे हे प्रत्येकानं खरोखर करायला बघा. म्हणजे सुभाषराव चिकोडीकर यांच्या माध्यमातून एक संदेश हा घेण्यासारखा आहे मित्र, की खरोखर जे होतकरू मुलं आहेत, जी गरीब मुलं आहेत आणि जी हुशार आहेत, त्यांना तुम्ही दत्तक घ्यायला पाहिजे. कारण गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांकडे, बऱ्याच मंडळांना आव्हान केलेलं होतं आणि त्या मंडळाने सुद्धा ऐकलेलं होतं आणि बऱ्याच जणांनी आपल्या गणेशोत्सव मंडळाचे काही पैसे हे 1-2 मुलांना, 3 मुलांना दत्तक घेऊन वर्षभर डॉक्टर इंजिनिअरिंगच्या जे मुलं होती मेडिकल इंजिनिअरिंगची, तर त्या मुलांसाठी खर्ची पाडलेले आहेत. आणि हाच एक समाज प्रबोधनाचा हा विषय होऊ शकतो, हे माध्यम होऊ शकतं. त्यामुळं सुभाष चिकोडीकर यांच्या माध्यमातून जे काही आता समाजकार्य त्यांचं चालू आहे, हेच मित्र तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. आणि एकूणच उत्तुंग भरारी ही सुभाष चिकोडीकर यांनी जी घेतलेली आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा प्रोत्साहन घ्यायचं आहे आणि तुम्ही घडायचं आहे. मित्र, कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे खास. जे बेकार मुलं आहेत आणि जे काही करू इच्छितात आणि म्हणत असतात की आम्हाला बिझनेससाठी आमच्याकडे भांडवल नाही, आम्ही काय करू, कुठे जाण्याचा मार्ग सुचत नाही आहे, त्यांना नोकरी मिळत नाही. पण या मुलांनीसुद्धा जे छोटे मोठे व्यवसाय असतात त्यामधून ते आपल्याला बरेचसे पैसे मिळवून देतात. आपली सामाजिक प्रगती होऊ शकते, आर्थिक उन्नती होऊ शकते. आणि आज सुभाषराव चिकोडीकर हे आपल्या सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या स्टुडिओमध्ये आले, आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली. व्यवसाय करताना जो संघर्ष आहे तो संघर्ष त्यांनी सांगितला. एक बैलगाडीपासून कशा पद्धतीने ते एका भोजनालयाचे मालक झाले आणि आपल्यापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. आणि आज इथं ते आले, आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली, बराचसा संघर्ष त्यांनी सांगितला. त्याबद्दल सांगली मीडिया सर्व्हिसच्या वतीनं आपण त्यांना धन्यवाद देऊया. धन्यवाद.